सगळ्यांना प्रेज लॉर्ड. सगळ्यांना जय मसीह की. माझ्या प्रियांनो, मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे. परमेश्वराच्या मदतीने, परमेश्वराच्या अगुवाईने हा व्हिडिओ बनवत आहे. परमेश्वर तुमच्यावरती खूप प्रेम करतात, खूप 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 प्रेम करतात प्रभू येशू मसीह. आणि काही लोकांचा असा प्रश्न असतो की परमेश्वर कसं काय पृथ्वीवर येऊ शकतो, कसं काय होऊ शकतं, कसं काय तो बलिदान झाला. अनेक लोकांचे प्रश्न असतात. पण मी तुम्हाला सांगते आज, कारण बायबल असं सांगते की परमेश्वराचा पुत्र मनुष्याचा पुत्र बनून आला. का? कारण तो बलिदान होऊ शकेल. मनुष्याने जे पाप केलं आदनच्या वाटिकेमध्ये, परमेश्वराची आज्ञा उल्लंघन केली, त्याच्याने जे सैतानाचं काम तिथून सुरू झालं, त्या कामांना रोखण्यासाठी, मनुष्याला पापमधून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू मसीह परमेश्वराच्या आत्म्याने मरियमच्या पोटामध्ये गर्भधारण झाला. आणि माझ्यासाठी जितके लोक मला बघणार आहेत, मला ऐकणार आहेत, जे मी आता सांगते, जो व्हिडिओ, जे लोक हा व्हिडिओ बघतील, त्यांच्या सगळ्यांसाठी, पूर्ण जगाच्या पापांसाठी प्रभू येशू मसीह या पृथ्वीवर आले. कारण ते हर एक व्यक्तीवर, मग तो कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही धर्माचा असो किंवा कोणी असो, उंच मोठा असो किंवा छोटा असो, उच्च जातीचा असो किंवा खालच्या जातीचा असो, ते परमेश्वरासाठी काही इम्पॉर्टन्स नाही आहे. परमेश्वर पृथ्वीवर जेव्हा बघतो तर तो स्त्री आणि पुरुष या दोघांनाच बघतो. तो कुठल्या जात आणि धर्माला बघत नाही. तर त्याच्यामुळे परमेश्वर हर एक मनुष्यासाठी, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्यांच्यासाठी तो बलिदान होण्यासाठी, क्रूसवर जाण्यासाठी, मनुष्याला नवीन जीवन मिळण्यासाठी तो या पृथ्वीवरती आला. आणि परमेश्वराच्या आत्म्याने तो जन्मला. आत्मा शरीर बनून आला या पृथ्वीवर मरियमच्या गर्भमध्ये. तर माझं त्या लोकांना हेच आन्सर आहे, ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की परमेश्वर कसा येऊ शकतो किंवा तो का आला. तो आला ह्याच्यासाठीच आला की तो मनुष्यावरती खूप 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 जास्त प्रेम करतो. आणि मनुष्याला वाचवण्यासाठीच प्रभू येशू मसीह ह्या पृथ्वीवरती आले. 33.5 वर्ष ते मानवीय जीवन जगले आणि त्याच्यानंतर ते क्रूसवर बलिदान झाले आणि तिसऱ्या दिवशी ते जिवंत झाले. आणि आज ते परमेश्वर पिताच्या ठिकाणी बाजूला बसलेले आहेत. तर त्यांची एवढीच इच्छा आहे, जसं बायबल सांगते, की तुम्ही त्यांना ओळखावं, त्यांना जाणावं, खरा परमेश्वर कोण आहे. आणि परमेश्वराने तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्या परिवाराला वाचवण्यासाठी काय सॅक्रिफाईस केलं आहे, काय बलिदान दिलं आहे, हे तुम्ही ओळखावं आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढावं. हेच परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला. जय मसीह की.